नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी आपला मित्र दीपक पाटील. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत गणेश ज्वेलर प्रायव्हेट लिमिटेड या ज्वेलर्सचे संचालक आहे श्री शिवाजीराव टाकजी आणि संतोषरावजी टाकजी. तर विषय असा आहे, ज्वेलर्सच्या दुकानामध्ये आज येण्याचं कारण असं झालं की देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आवाहन केले की सोनं खरेदी करू नका जवळपास 1 वर्षासाठी. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की 1 वर्षासाठी जर सोनं नाही खरेदी करायचं तर मग आता हा यांचा एवढा मोठा स्टाफ आहे, हे स्टाफ कसा चालणार, यांची पेमेंट वगैरे कशी होणार, यांचं जे काही इन्कम आहे किंवा जे काही बिझनेस आहे तो कसा होणार, ह्याला सोनार आणि जे काही पूर्ण सराफा लाईनचा सपोर्ट आहे का, जे काही नरेंद्र मोदीजी म्हणले त्यांच्या विचारावर यांचं काय मत आहे आपण जाणून घेण्यासाठी आज आलेलो आहोत. शिवाजीरावजी, तुमचं स्वागत आहे प्राईड न्यूज इंडियामध्ये. काय बोलाल हा जो निर्णय आहे देशाचे पंतप्रधान यांनी घेतलेला, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? नमस्कार, मी शिवाजी मधुकर टाक, आपले श्री गणेश ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचा मालक. आपले यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो सोने खरेदी करू नका हा जो निर्णय घेतला याच्यावर आमचं समर्थन आहे पूर्ण. कारण सर्वप्रथम देश आहे आणि ह्या निर्णयाचं आम्ही 100% समर्थन करू. आता प्रश्न राहिला की ग्राहकांनी सोनं खरेदी करायचं किंवा नाही आहे, तर आमचं आव्हान ग्राहकांना असं आहे की त्यांनी नवीन खरेदी टाळावी आणि जे त्यांच्याकडे काही जुने सोने असेल त्याच्यामध्ये जे काही त्यांना आवश्यक वस्तू करायच्या असतील तर ते त्याच्यामध्ये घडून घेऊ शकतात. म्हणजे एक प्रकारे समजा ही इंडस्ट्री बी वाचेल, कारागिरांना काम मिळेल आणि नवीन सोनं न खरेदी केल्यामुळे आपल्या देशाची बी एक प्रकारची आपण सेवाच करू आपण. म्हणजे जो निर्णय देशाचे पंतप्रधान यांनी घेतला आहे त्या निर्णयाला तुम्ही सर्व सहमत आहात असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो, कारण आता माननीय मोदीजींनी जो निर्णय घेतला आहे तो देशहिताचाच घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं आपलंही काही ना काहीतरी एक हातभार त्याला लागलाच पाहिजे, प्रश्नच नाही. आणि सर, कसं म्हणजे एवढे स्टाफ आहे तुमचा, कसं त्यांचं पेमेंट वगैरे असं काय झालं का की निर्णय घेतल्यामुळे तुम्ही 1-2 म्हणजे कामावरनं कमी केलंय, असं काही झालंय का? नाही, अजून कोणाला कामावर आम्ही कोणाला करणारही नाही कमी. आम्ही ग्राहकांना हे सांगू की बाबा तुमच्या जवळचं काही जुनं गोल्ड असेल तर त्याच्यात तुम्ही दागिन्याची नवीन निर्मिती करू शकता, घडबड करू शकता, जेणेकरून कारागिरांना थोडं का होईना काम मिळेल आणि ही इंडस्ट्री वाचेल. म्हणजे निर्णय जरी आला तरी तुम्ही कामगारांना ॲज इट इज जसं जे काही पेमेंट होतं त्या हिशोबाने ठेवताय. बिलकुल. खूप चांगला निर्णय आहे. एक तर तुम्ही देशाच्या हितासाठी पंतप्रधान यांचा जो निर्णय आहे त्यांना तुम्ही पाठिंबा देताय आणि वर्करना पण तुम्ही सगळं व्यवस्थित ठेवताय. तर अशा प्रकारे ह्यांचा जे काही ओपिनियन होतं ते आपण जाणून घेतलंय. साहेब, तुम्ही कुठल्या संघटनेचे किंवा जे काही सराफा लाईनचे अध्यक्ष वगैरे की जे त्या संघटनेमध्ये तुम्ही आहात का? हां, उत्तर नांदेड सराफ असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. त्या असोसिएशनचा पण सपोर्ट आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, करावंच लागेल. देशहितामध्ये काही निर्णय आहे तर आपला बी त्याच्यामध्ये काही ना काही राहिलंच पाहिजे. ॲब्सोल्युटली राईट. पहिले देश, सर्वप्रथम देश. हां, आणखीन एक गोष्ट, आता ज्यावेळेस ग्राहक जुने सोने आमच्याकडे घेऊन येतील तर त्यावेळेस त्यांचं जे 22 कॅरेट गोल्ड आहे त्यांचं एक्सचेंज करताना त्यांना कुठलीही घट लागणार नाही किंवा मोडीचा भाव लागणार नाही. एक्सचेंज टू एक्सचेंज त्यांना दागिना भेटेल, त्यांना फक्त काय ते वरचा घडणावळचा खर्च लागेल. थँक्यू, तुम्ही वेळ दिल्याबद्दल प्राईड न्यूज इंडियासाठी.